आमच्याकडे बघा तुम्ही असं वोट करून काही काढू नका. काँग्रेसचे आता यायला लागले आजी माझी सगळ्याच पक्षाचे आहेत, सगळ्याच पक्षाचे. मी तर उभाटाच जास्त सांगितलंय तुम्हाला. हा, काँग्रेसपेक्षाही उभाटा दिसत नाही पण कुठे आता दिसेल. आता बघा थोडं थोडं आता निवडणूक आहेत समोर दिसेल. आणि त्यात मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत. ते लगेच त्यातून खासदार आहेत, 4 खासदार आले, 2 खासदार त्यांना येता येत नाही. तांत्रिक अडचणी आहेत. पण अनेक लोक आमच्याच मार्गावर या ठिकाणी आहेत, ते तिकडे राहायला उत्सुक नाहीत. संजय राऊत तर सगळं मंत्रिमंडळ हटवायला बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं, आमचं मंत्रिमंडळ यावं. संजय राऊत कोण विचारतंय? संजय राऊत तर धंदाच झाला रोज काहीतरी बडबड करायची, वायफाट बडबड करायची, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आणि तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेता मला हेच कळत नाही आता सध्या. त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं? त्यांनी नावाची यादी दिली चांगलं आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. सीएम साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता 2 दिवसाचा. आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेत. आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात. त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्याबद्दल मला काही माहिती नाही. मी 2-3 दिवस झाले गावाकडेच आहे, मुंबईला गेलेलो नाहीये. त्यामुळे मला मी आपल्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवर बघतोय काय चाललंय काय नाही ते. आता त्यांच्या पक्षाचे नेते ते ठरवतील काय. एकंदरीत जे मंत्रिवादग्रस्त आहेत सध्याला राष्ट्रवादीचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील त्यांच्यावर तर कारवाई होणार असं नाही. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीच ठरवतील की मला अधिकार नाहीये किंवा माझी कोणाशी चर्चा नाहीये. नाही इथे आता मुख्यमंत्री मोदींची मी या संदर्भामध्ये बोललेलो आहे, कारण 3-4 दिवस भेट पण नाहीये. त्यामुळे मी या बाबतीत काही सांगू शकत नाही. काय मी अथॉरिटी नाही या बाबतीमध्ये की कोणाला कारवाई होईल, कोणाला काढणार. आता मला माहिती माझ्याची भेटच झाली नाही. भाजपची प्रतिमा मलिन होती असं वाटतं का या मंत्र्यांमुळे बाकीच्या? नाही, आता मला असं वाटतं की काही गोष्टी चुकत असतील, काही बरोबर असतील, काहींचं म्हणणं वेगळं आहे. त्या संदर्भामध्ये सगळी चौकशी सुरू आहे. दादांनी सांगितलं की आता मंगळवारी मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना भेटणार आहे, तर त्यांचा निर्णय घेणार आहे. मला वाटतं थोडं वाट बघा. सुधीर भाऊंना प्रमोशन आहे. आता माझं तुम्ही असं विचारता मी सगळा सुप्रीमो आहे पार्टीचा. तसं नाही पण तुम्ही मला अवघड प्रश्न विचारतो, अडचणीत आणू नका. सभागृहात सुद्धा देवेंद्र साहेब म्हणाले होते की भाऊ तुम्हाला लवकरच मोठी संधी मिळते. चांगलं आहे ना. सुधीर मुनगळ आमचे मित्र आहेत, माझे चांगले मित्र आहेत. 60 टर्म झाले आम्ही सोबत आहोत, दोघे आम्ही बरोबरीचे आहोत. मला वाटतं चांगलं आहे. संधी मिळाली. नेमकं मिटते का नाही तुमचं खडसेचा वाद? माझा त्याचा मिठाचा विषयच नाही आहे. आता त्यांना बोलावं असं वाटतं, ते अस्वस्थ आहेत बिचारे. ठीक आहे. त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळत नाही काय करावं काय. आणि त्यामुळे एंट्री नाही मिळाली. असं काही नाही. पक्ष खूप मोठा आहे आमचं, ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी काही एकटा ठरवणारा नाहीये. पण मला असं वाटतं की आता माझ्या मते हा विषय आता संपलेला आहे. काल एवढी प्रेस झाली, त्यात एवढं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्या मते हा विषय संपलेला आहे. विनाकारण काही घाणेरडं बोलायचं, कमरेखालची विरोध भाषा करायची, त्यापेक्षा हा आता विषय संपलेला असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांनी ही घडी बसवून दिलेली नाही का कोणाला काय अधिकार आहेत? नाही, मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला. माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, त्यांच्या पक्षाचे नेते असतील, बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत, कोणाला काय अधिकार नाहीत, कोणी मिटिंग घ्यावी, कोणती मिटिंग घ्यावी. मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाहीये. एखाद्या खात्यामध्ये असं काही झालं असेल, मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोदींकडे बसून यावर तोडगा निघेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.